विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। आज 13 एप्रिलच्या रात्री 12 वाजता जयस्तंभ चौकामध्ये मोठ्या उत्साहात युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत या 14 एप्रिलचं जे आहे ते स्वागत केलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी युवक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। नेमकं आजचा जो आनंद आहे तो कसा ते व्यक्त करतायत। भाऊ, काय सांगाल? आज 14 एप्रिल सुरू झालेली आहे आणि जल्लोष देखील या ठिकाणी झाला आहे, काय भावना आहेत? 14 एप्रिल दरवर्षीच इतक्याच आनंदाने आपल्या लोक साजरी करतात। त्याच्यामध्ये 13 एप्रिलच्या रात्री 12 वाजता सगळे लोक आपल्या उद्धारकर्त्याच्या जयंतीचा उत्साह साजरा करतात। भीम जयंतीचं सेलिब्रेशन महिनाभर आधीपासून सुरू झालेलं असलं तरी आजच्या दिवशी 12 वाजता आतिषबाजी आनंद साजरा करून ही सुरू झालेली आहे। उद्या 14 एप्रिलला आणखी जोशामध्ये सगळ्या महाराष्ट्रात, देशात, जगात साजरी होईल आणि पावसाळा सुरू होईपर्यंत ही जयंतीचा उत्सव साजरा होत राहील जगभर। मी आपल्या सगळ्या भीम अनुयायांना, भारतवासियांना एवढ्याच मंगल कामना करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मेहनतीतून, परिश्रमातून जे भारताचं संविधान निर्माण झालं त्याची आज 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत। सगळ्या देशातील लोकांना भीती आहे की संविधान बदलून टाकणारी लोक संविधान बदलण्याच्या प्रयत्नात आहेत। येणाऱ्या काळामध्ये संविधानिक मूल्य, संविधानिक निष्ठा असणारी माणसं या देशातील संविधानाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाहीत। कोणाच्या हातात किती जरी सत्ता असली तरी जनतेची सत्ता ही सर्वात महत्वाची, सगळ्यात मोठी आहे। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशातील जनतेने हा जरी बोध घेतला तरी येणाऱ्या काळात देशातील संविधानाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही। म्हटलं जनतेने उद्याचा दिवस भीम जयंतीचा अतिशय आनंदाने साजरा करून येणाऱ्या काळात जयंतीच्या या वर्षामध्ये संविधानाचा देखील मोठ्या प्रमाणाने गौरव करणारे कार्यक्रम करावेत एवढे शुभेच्छा देतो। सगळ्यांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जय भीम। निश्चितच या वर्षी जी आहे 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आणि बुलढाणा शहरातील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं देखील या ठिकाणी जे आहे तर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। जवळपास या वर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। काय सांगाल, या वर्षी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं कार्यक्रम आयोजित केले, काय नेमके कार्यक्रम होते? पहिल्यांदा या भीम जल्लोषाचा मी समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज सगळ्यांचे उद्धार करते या देशातल्या स्त्री पुरुष आणि या देशातल्या दगडापासून ते या देशातल्या प्राण्यांपर्यंत ज्या महापुरुषांनी या व्यवस्थेला जीवित करण्याचं काम केलं अशा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मोठे भरगच्च कार्यक्रम होतात। आपण बघता आहोत हजारोचा जनसमुदाय आज बाबासाहेबांची जयंती ही सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्याच माध्यमातून साजरी करण्यासाठी एकत्रित झाली आहे। दिनांक 5 तारखेपासून भरभरून कार्यक्रमाचं आयोजन केलं। सम्राट अशोकांची जयंती असेल, त्या दिवशी बेरोजगार मेळावा असेल, आरोग्य शिबिर असेल, त्यानंतर 10 तारखेला भारतीय विद्यार्थ्यांचं भारतीय संविधानावर परीक्षा आयोजित करण्यात आली होती, ती परीक्षा असेल। त्याचबरोबर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या 75 वर्षामध्ये भारतीय संविधान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केली होती। 2000 विद्यार्थ्यांच्या आसपास विद्यार्थी या स्पर्धेसाठी बसले होते आणि 11 तारखेला संतोष जोंधळे, 12 तारखेला ज्ञानेश महाराव आणि आज म्हणजे 13 तारखेला महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि आज रात्री 12 म्हणजे आता सध्याच्या वेळेमध्ये हा जो भीम जल्लोष, हा जो जनसागर बाबासाहेबांना मानणारा, बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा या ठिकाणी जमलेला आहे। उद्या पुन्हा सकाळीच या ठिकाणी बाईक रॅली आहे, अभिवादन आहे बाबासाहेबांना, मानवंदन आहे माजी सैनिक, समता सैनिक दल आणि त्याचबरोबर पोलीस बँड पथकाच्या वतीने आणि सायंकाळी 4 वाजता न भूतो न भविष्यती अशी सर्वात मोठी रॅली जी आहे ती उद्या सायंकाळी या ठिकाणी निघणार आहे। मी पुनश्च एकदा सगळ्यांना यावर्षी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि हे वर्ष प्रेरणादायी राहील अशी या जयंतीच्या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो।
आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या पुनश्च सगळ्यांना शुभेच्छा. निश्चितच आपण या ठिकाणी बघू शकताय हजारोच्या संख्येनं जे आहेत अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि जल्लोष जो आहे मोठ्या उत्साहात हा जल्लोष या ठिकाणी केला जात आहे. भीम जयंती सुरू झालेली आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ही अलोट अशी गर्दी या जयस्तंभ चौकात उपस्थित झालेली आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.